वेलकम बॅक गाईज. मी सूरज. आपलं स्वागत आहे कॉलेज सिरीज मधील पुढील व्हिडिओमध्ये. आज आपण ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ह्या कॉलेजचा रिव्ह्यू बघणार आहोत. तर चला सुरू करूया. ह्या कॉलेजचा DTA कोड आहे 6278. कॉलेजचं लोकेशन बघून घेऊ आपण. कॉलेज हे शिवाजीनगर पुणे मध्ये सिच्युएटेड आहे आणि कॉलेज हे मेन सिटीमध्ये असल्यामुळे आपल्याला बस, मेट्रो आणि एअरपोर्ट हे सगळ्या गोष्टी जवळच मिळून जातात. त्यानंतर कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट ही 1992 ची आहे आणि हे कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि प्रायव्हेट कॉलेज आहे आणि पुण्यातील एक वन ऑफ रेप्युटेड कॉलेजमध्ये हे कॉलेज येतं आणि हे कॉलेज स्ट्रॉंग अकॅडमिक्स प्लेसमेंट आणि इंडस्ट्री ओरिएंटेड एज्युकेशनसाठी वेल नोन आहे. या कॉलेजचं पूर्ण नाव आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि याचा शॉर्ट फॉर्म AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असा होतो. त्यानंतर या कॉलेजचा इंटेक बघून घेऊ. ह्या कॉलेजमध्ये भरपूर ब्रँचेस आहेत. मुलांसाठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत या कॉलेजमध्ये ब्रँचेस थ्रू. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक हा 120 एवढा आहे, मेकॅनिकलचा 60, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचा 60, रोबोटिक्स ऑटोमेशन हा 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 120चा इंटेक आहे या कॉलेजमध्ये. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचा सुद्धा 120चा इंटेक आहे, इलेक्ट्रिकल 60, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही एक स्पेशल ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि हे कॉलेज ती ब्रांच प्रोव्हाइड करत आहे विद्यार्थ्यांसाठी. ही मुलांसाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी. त्यानंतर ह्या कॉलेजमध्ये केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा अवेलेबल आहे, तिच्या इंटेक आहे 60. त्यानंतर शेवटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग AIML ही ब्रांच सुद्धा अवेलेबल आहे आणि तिचा इंटेक आहे 120. त्यानंतर आपण कॉलेजचा कट ऑफ बघून घेऊ. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ हा मागच्या वर्षीचा लागला होता जनरल ओपनसाठी 97.12. ह्या कॉलेजचा कट ऑफ ओपनसाठी भरपूर असा आहे. त्यानंतर जर आपण TFWS द्वारे जर ऍडमिशन घेतलं तर ओपन पेक्षाही जास्त त्याचा कट ऑफ लागतो. तो लागला होता 97.109 हा एवढा. त्यानंतर EWSचा 94.68. त्यानंतर ST साठी 91 पर्सेंटाईलचा हा एवढा कट ऑफ लागला होता. ST साठी तर त्याहून कमी लागला होता, 66 पर्सेंटाईलचा कट ऑफ होता. त्यानंतर इथं बघू शकता VG चा 93.88 हा एवढा कट ऑफ आहे. NT चा पण 95.25 आहे. NT2 साठी पण 95.64 एवढा कट ऑफ आहे आणि NT3चा हा कट ऑफ 95.5 आहे. OBCचा 96.88 हा एवढा आहे. SCBCचा 96.83 हा एवढा कट ऑफ लागला आहे. हा सगळा कट ऑफ कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपण बघितला. यानंतर मेकॅनिकलसाठी असाच प्रकारे कट ऑफ दिलेला आहे. ओपनचा मेकॅनिकलचा कट ऑफ लागला आहे 87.03 पर्सेंटाईल. त्यानंतर TFWSचा मेकॅनिकलसाठी लागला आहे 88.97. मेकॅनिकलचा TFW साठी जवळपास 89 पर्सेंटाईल हा एवढा कट ऑफ लागलेला आहे, जो की ओपन पेक्षा थोडा जास्त असतो TFWS जनरली कट ऑफ. तर EWSचा बघू शकता, हा स्टेट लेवलचा EWS साठी कट ऑफ खूप कमी लागला होता 50.59 पर्सेंटाईल हा एवढा. त्यानंतर SCBC, OBC, NT1, VJ, SC ह्याचा कट ऑफ बघू शकता इथे मेकॅनिकलसाठी. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी ओपनचा कट ऑफ 95.40 हा एवढा लागला होता. SC, ST, VJ, NT, OBC हा OBCचा एवढा, SCBCचा 94.84 हा एवढा लागला होता आणि हा L म्हणजे लेडीज, जितका लेडीज ओपन आहेत त्यांचा कट ऑफ वेगळा लागतो. तो कट ऑफ 95.64 हा एवढा लागला होता आणि TFWSचा 95.67 हा एवढा लागला होता. आणि हा डिफेन्स, ज्यांचे पण आई वडील डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये कार्यरत असतात किंवा होते त्यांच्यासाठी कट ऑफ वेगळा असतो. तो 88.55 हा एवढा लागला होता. त्यानंतर स्टेट EWSचा कट ऑफ 90 पर्सेंटाईल हा एवढा लागला होता इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसाठी पण तुम्ही बघू शकता ओपनचा कट ऑफ 94 लागला होता. खाली STचा VJचा दिलेला आहे, NT1, NT2, OBC आणि SCBC चा हा एवढा कट ऑफ दिलेला आहे. TFWS साठी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनसाठी 94.18 हा एवढा लागला होता, EW साठी 90चा.
मेकॅनिकलसाठी सेम दिलेला आहे कट ऑफ. जर तुम्हाला कोणत्याही कट ऑफ बद्दल काही समजा क्वेरी डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही इथं बघू शकता सेमच कट ऑफ दिलेला आहे, ओपनचा दिलेला आहे इथे, त्यानंतर एससीचा खाली दिलेला आहे, एसटी वगैरे सगळं दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघून चेक करू शकता. त्यानंतर टीएफडब्ल्यूचं बघू शकता 91.75 हा एवढा लागला होता. सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ ओपनसाठी 88.25 एवढा लागला होता. ईडब्ल्यूएस स्टेट ईडब्ल्यूएसचा 55% हा एवढा लागला होता. टीएफडब्ल्यूएसचा 89 लागला होता. सगळ्यांचा बघू शकता की सुद्धा इलेक्ट्रिकलचा ओपनसाठी 91.79 हा एवढा लागला होता. टीएफडब्ल्यू साठी सुद्धा 91.56 हा एवढा लागला होता. ईडब्ल्यूएसचा ऑब्व्हियसली कमी कमी असतो स्टेट लेवलसाठी, तो सुद्धा चेकआउट करू शकता. त्यानंतर जी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधील स्पेशल ब्रांच आहे तिचा ओपनसाठी कट ऑफ 93.26 हा एवढा गेला होता. त्यानंतर टीएफडब्ल्यूएसचा त्यापेक्षा थोडासा जास्त 93.84 हा एवढा गेला होता. ईडब्ल्यूएसचा कमी जातो जो की होता 84.87. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंगचा 89 एवढा गेला होता. टीएडब्ल्यूएस साठी 92 एवढा गेला होता. ईडब्ल्यूएस साठी कमी जो की 62. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी बराच गेला होता मागच्या वेळेस, तो होता 96. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंगचा कट ऑफ होता 96.18 आणि टीएडब्ल्यूएसचा होता 96.58 आणि ईडब्ल्यूएसचा सुद्धा 92% गेला होता. तर आपण आता कट ऑफ वगैरे बघून घेतले. त्यानंतर आता आपण बघू फी स्ट्रक्चर कॉलेजचं. ओपनसाठी या कॉलेजमध्ये फीज टोटल फीज आहे 1,34,986 जी ओव्हरऑल होते 1,35,000 एवढी. त्यानंतर ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 77,595 ही एवढी फी राहील राऊंड ऑफ. त्या आणि ही फी मागच्या वर्षीची दिलेली आहे. तर यावर्षी थोडासा चेंज 1-2 हजार इकडे तिकडे होऊ शकतात. त्यामुळे ही मी ओव्हरऑल सांगतोय मागच्या वर्षीची फीज. त्यानंतर एन टी व्हीजे एस बी सी टीएफडब्ल्यूएस साठी 20,203 ही एवढी फी होती. त्यानंतर एससी एसटी साठी तर खूप कमी होती, जी की होती 2,986 रुपये. जर आपली तुमची कास्ट एससी किंवा एसटी असेल तर तुम्हाला फक्त 3,000 एवढी फी लागेल. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरसाठी स्पेशल फी क्रायटेरिया असतो जो की असतो 27,486 रुपये इतका. तर तुम्ही ही फीस चेकआउट करू शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपण ह्या कॉलेजचं प्लेसमेंट बघून घेऊ 2023-24 ह्या वर्षीचं. तर हायेस्ट पॅकेज हे गेलं होतं 14 लाख एवढं आणि ॲव्हरेज पॅकेज 4.5 लाख एवढं गेलं होतं. सगळे स्टुडंट प्लेस झाले होते. 401 पेक्षाही जास्त स्टुडंट हे इन कॅम्पस प्लेस झाले होते. त्यानंतर कंपनीज 270हून जास्त अधिक कंपनी कॅम्पसमध्ये आल्या होत्या, ज्यापैकी इंटर्नशिप सुद्धा 680 पेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटीज होत्या इंटर्नशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि टॉपचे रिक्रुटर जर बघायला गेलं इन कॅम्पसमध्ये तर इन्फोसिस, टीएसएस, केपजिमनी, विप्रो, आयबीएम, त्यानंतर पर्सिस्टंट, एसेंचर ह्या काही अशा कंपन्या आहेत ज्या की कम्प्युटर इंजिनियर्स, आय टी, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स हे हायर करतात, ते पण बल्कमध्ये. त्यानंतर आयसीसीआय बँक, एल एन टी टेक्नॉलॉजीज, डिलॉइट, टेक महिंद्रा, रिलायन्स जिओ ह्यासारख्या टॉप रिक्रुटर कंपनीज ह्या कॅम्पसमध्ये दरवर्षी येत असतात. तर प्लेसमेंट प्लेसमेंट जर बघितलं या कॉलेजचं तर खूप बेटर येतं दुसऱ्या कॉलेजपेक्षा. आणि फॅसिलिटी जर बघायला गेलं ह्या कॉलेजच्या तर सर्वात पहिले कॉलेज हे शिवाजीनगरमध्ये सिच्युएटेड आहे, जे की कनेक्टिव्हिटीमध्ये एक नंबर आहे. जिथून तुम्ही पुण्याच्या मेन मेन सिटीमध्ये कॉलेज सिच्युएटेड आहे, त्यामुळे तुम्हाला कॅम्पस तर जास्त मोठा भेटणार नाही, पण जो पण कॅम्पस आहे तो एकदम ग्रीनरी वगैरे कॅम्पसमध्ये आहे. वेल इक्विप लॅब्स वगैरे आहेत. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मॉडर्न क्लासरूम्स, वेल इक्विप लॅब्स, सेंट्रल लायब्ररी, कम्प्युटर सेंटर, सेमिनार हॉल, ऑडिटोरियम, हॉस्टेलची सुविधा सुद्धा कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. स्पोर्ट्स फॅसिलिटी, कॅफेटेरिया, इंडोर स्पोर्ट्स, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि पार्किंग फॅसिलिटी या सगळ्या गोष्टी फॅसिलिटी कॉलेजच्या इन कॅम्पसमध्ये अवेलेबल आहेत. आणि
कॉलेजबद्दल आणखी काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. कमेंट सेक्शन मध्ये जे पण क्वेश्चन वगैरे विचारले असतील ते प्रत्येक क्वेश्चनचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हे झालं ह्या कॉलेजबद्दल. जर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार जर दुसरं कॉलेज वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आम्ही काउन्सिलिंग सुरू केलेली आहे, जे की फ्रीमध्ये ठेवलेली आहे काउन्सिलिंग. डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काउन्सिलिंगसाठी. आणि आमची टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल काउन्सिलिंगसाठी. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेज देण्याची आम्ही ट्राय करू.